स्त्रीचं लग्न झालं की गळ्यात मंगळसूत्र असेल की ती सौभाग्य होती, लग्न झालेलं आहे. तसं संदीप पाठक म्हणले की खांद्यावर शाल आलीच म्हणून समजा वराडची. कुठेही गेलो तरी वराडची एक छोटीशी झलक सादर केल्याशिवाय मला काही लोक सोडित नाहीत. तुम्हाला वराड निघाले लंडनला नाव ऐकून माहिती आहे का? काही काही जणांना माहिती असेल इथं ग्रामीण भागातल्या. लक्ष्मणराव देशपांडे करायचे, एक पात्री प्रयोग होता आणि महिलांचं पात्र जास्त होते त्या नाटकामध्ये. ते नाटक आता मी गावोगावी करतोय, परदेशात करतोय, देशात करतोय. त्या वराडची एक छोटीशी झलक सादर करतो आणि मी माझं भाषण थांबवतो. जय कृष्ण. आता वालमाजारी भागामध्ये संदीप पाठक येणार म्हणल्यावर गेल्या 4-5 दिवसापासून महिला एकदम तयारीला लागल्या होत्या. कार्यक्रम आपल्या गावामध्ये जय्यत होणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानामध्ये हा कलाकार येणार आहे म्हणल्यानंतर मग महिलांचंही सुरू झालं. मग ही साडी नेसू का, ती साडी नेसू, ती साडी नेसू का, ही साडी नेसू, असं सुरू झालं आणि महिलांची पळापळ सुरू झाली. जसजसे दिवस जवळ येत होते अभियानाचे तसतसं महिलांमध्ये उत्साह. चला ग भरभर 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 लता कुमुद आका छबू छाया मीना मती मंगी सुची कल्पी. अगं तुम्हाला कळली का बातमी? मत्रवंश तुम्हाला छबू आता तुम्हाला कोणालाच नाही कळली, फक्त आपल्याला कळली. आता काय करू बाई? अहो संदीप पाठक म्हणा आपल्या वालमाजारी कैरी वालमाजारी गावामध्ये येणार आहे म्हणे. हो पत्र मिळालंय आपल्याला. हो मुंबईहून निघालाय. हो विमानामध्ये बसलाय. हो रेल्वेत बसलाय. हो गाडीत बसलाय. हो बाई जसजसे दिवस जवळ यायले तस तसं मला माझ्या छातीमध्ये धड 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 कसं होईल काय होईल, कार्यक्रम कसा होईल काय होईल, कसा होईल. अगं तुला तरी धडधड व्हायले. मला तर नुसतं कालपासून नुसतं चमचम चमचम. अगं हिला धडधड हिला चमचम. मला तर नुसतं छातीमध्ये माझ्या लग बोलू नका ग रात्र थोडी सोंग फार. सुशे तू एक काम कर, ते संदीप पाठक येणार आहे आपल्या संध्या पोट्ट्यांना एकत्र कर आणि ठगाळून काढ मेल्याला. फारच घाण राहतेत ग. मोटर लावा, पाईप लावा, गाड्या धुतेत तसे लेकर धुवा. आज पोट्टे कलही केल्यासारखे दिसले पाहिजे. नाही का मला फार आमच्या पोट्ट्याचा. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर नाकाला पापड्या घेऊ येते. उन्हाळ्याचं वाळवण. उमे तू त्यांना हवे तू हसू नको, तू पोट्ट्यांना खाऊ घाल. पोट्टी नाही 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 म्हणले ना त्यांना आडवं पाड. त्यांच्या छाताडावर बस आणि घासको मेल्यांच्या नरड्यात. नाही तर काय मला फार आमच्या पोट्ट्यांचा. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर येते तर आईच्या कंबरड्याला लटकत येत आणि त्या पाहुण्याकडे बघून आई भूक आई भूक असं करते. म्हणजे पाहुण्याला वाटावं लेकर दुष्काळातले. त्याच्यामुळे त्यांना खाऊ घाला, खिशात रुमाला द्या, दस्त्या द्या. ऐकाना वंश मला काय बनायचं वंश. ऐकाना वंश मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानामध्ये संदीप पाठक उद्या आपल्या गावामध्ये येणार आहेत. ऐकाना वंश भरभर कामाची तयारी करून वंश सडा घाला, रांगोळी घाला, रांगोळीमध्ये रंग भरा. ऐकाना वंश पाहिलं ना ग कशी ऐकून नाही ऐकल्यासारखी तरतर करत निघून गेली. वंता नणंद गेली का ग? काय गेली? काय गेली आहे? अगं सांग ना गेली. हे अलका, छाया, कल्पना आहे का गेली? सीमा गेली गेली गेली. अजिबात काम करत नाही. कामच करत नाही, करतच नाही.
नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर गुरगुर हिंडतीने असं दाखवते की रामाच्या डोंगर उचलायला लागली, पण बोलता कोणाला सांगता कुणाला वळता नणंदो. तुम्ही फार हसायला. ऐका, हिची वंश सुद्धा अजिबात काम करत नाही. फार कंटाळी हिच्यामुळे, फार कंटाळी. रोज परमेश्वराकडे प्रार्थना करते, उचल रे बाबा उचल. तेव्हा एखादा टाकून कुठे गेलाय कोणाच ठाऊक, अजून उचल का माझंच वजन जास्त झालंय. आणि हिचं काही झालं ना मोठेपणा स्वतःकडे घ्यायचा, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. ग्रामपंचायत माझ्यामुळे झालं म्हणते, ऑफिस माझ्यामुळे झालं, अभ्यासिका माझ्यामुळे झाली, शेतात हरभरा टररून वर आला माझ्यामुळे वर आला म्हणते. प्रमोद भाऊजी 10वीला पहिल्या नंबरात पास झाले, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास म्हणते. काही चांगलं झालं माझ्यामुळे झालं. अहो एवढंच काय, आली आली घाबरते काय, सगळं म्हणते माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे झालं. अहो मागच्या महिन्यामध्ये सुलूवंशांना बाळ झालं माझ्यामुळे. आणि त्या विमानाने झेप घेतली मुंबईच्या दिशेनं एकदम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.